लातूर जिल्ह्यातील रेणापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि प्रशासकीय व्यवस्थेचे वाभाडे करणारी बातमी समोर येत आहे। शेतातील रस्त्यासाठी गेल्या 5 महिन्यापासून चक्रा मारणाऱ्या एका हताश शेतकऱ्याने अखेर थेट रेणापूर तहसील कार्यालयातच तहसीलदारांच्या समोर स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे। सुदैवाने उपस्थित नागरिकांमुळे अनर्थ टळला, मात्र या घटनेने रेणापूर तहसीलदारांच्या सुस्त आणि ढिसाळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे। प्रशासकीय अनावस्थेचा आणखीन एक बळी जाता राहिला आहे। रेणापूर तहसील कार्यालयात काल दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्यानं थेट अंगावर पेट्रोल ओतून घेतलं आणि आपल्याच शेतातून रस्ता मिळावा यासाठी हा शेतकरी गेल्या 5 महिन्यापासून तहसील कार्यालयाची उंबरठे झिजवत होता। कायदेशीर अर्ज करूनही आज होईल उद्या होईल असं म्हणत प्रशासनाने फक्त चालढकल केली। आरोप थेट रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांच्यावर होत आहेत। एका सर्वसामान्य शेतकऱ्याची फाईल 5 महिने धुळकात पडून राहतेच कशी, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। वेळेवर दाद न मिळाल्याने हताश झालेल्या या शेतकऱ्याने आज टोकाचं पाऊल उचललंय। कार्यालयात पेट्रोल ओतताच एकच खळबळ उडाली। तिथल्या कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला। या घटनेनंतर आता संपूर्ण रेणापूर तालुक्यातून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। हा प्रश्न निर्माण होतोय की एक किरकोळ रस्त्यासाठी शेतकऱ्याला थेट आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागतोय, याला जबाबदार कोण? वरिष्ठ अधिकारी आता तरी या सुस्त तहसीलदार प्रशांत थोरातांवर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पांघरून घातलं जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.